डिग्रस कराळे येथे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद विद्यालय, भगीरथ शिक्षण संस्था येथे ध्वजारोहण साजरा करण्यात आला। तसेच डिग्रस कराळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शाळा समितीचे अध्यक्ष सुभाषराव कराळे, समितीचे उपाध्यक्ष परमेश्वर कराळे व शाळा समिती सदस्य संतोष कराळे गावकरी उपस्थित होते। तसेच डिग्रस कराळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालय भागीरथ शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक जगताप सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष सुभाषराव कराळे, उपाध्यक्ष प्रमोद कराळे, संतोष कराळे, शाळा समितीचे सदस्य मुख्याध्यापक शेळके सर, सर्व शिक्षक, डिग्रस कराळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक स्वामी विवेकानंद विद्यालय व भागीरथ शिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांनी डिग्रस कराळे येथील गावाच्या प्रमुख मार्गाने प्रभात फेरी काढून ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच अनुराधाताई कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। डिग्रस कराळे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमधील विद्यार्थ्यांनी नृत्य, लेझिम पथक, ढोल ताशा गजरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली होती। स्वामी विवेकानंद विद्यालय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र विषयी माहिती सांगितली। नालंदा बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला आणि संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले। आपला देश स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर अधिक बळकट हो, तिरंग्याचा सन्मान राखत आपण सर्वजण जबाबदारीने देशाच्या प्रगतीस हातभार लावूया, असे विचार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले। न्यूज 91 मराठीसाठी सिद्धार्थ कुर्हे, डिग्रस कराळे। ज्यांच्या घरात वीजच नव्हती त्यांनी रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली शिक्षण घेतलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कोलंबिया विद्यापीठात गेले, आजही आपण तिथे गेला त्या प्रवेशद्वारावर लिहिले अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। काय परिस्थिती होती, इथंच कोणीतरी एक दलित पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होते। 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे, रात्रभर टिपण्या काढत वाचत बसायचे। एकदा दलित पुत्र बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा। तसे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, झोपायला माझ्याकडे वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाही। दलित पुत्र काळजीने म्हणाला, बाबासाहेब तुम्ही जगणार कसे, तुमच्या शरीरात बळ कसे येणार, तुम्ही जर जेवलाच नाही, तुम्ही जर झोपच घेतली नाही, तुमच्या शरीरात ताकद, सामर्थ्य, बळ कसं येणार। तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्यावेळी मला असं वाटतं खचल्यासारखं माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज उभे राहतात, माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात, तेव्हा माझ्या अंगात बळ येतं। या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे, या लोकांसाठी मला घडलं पाहिजे। ही तीव्रता जेवढी असते पाठीशी त्यातून हातातून कर्तृत्व घडतं, कृती घडते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ते पुढेही म्हणतात, मी पुन्हा येणार नाही, कोणीतरी देवदूत येईल या ब्रह्मातही राहू नका, तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल, हे कधीच विसरू नका। यांच्या कर्तृत्वाला, यांच्या कार्याला, यांच्या विचारांना मी नमन करते व जाता जाता एवढंच म्हणेन की